हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनप्लग. सो आज रविवारचा भाऊचा धक्का झाला, तर मला ते स्कूल गॅदरिंग, कॉलेज गॅदरिंगच वाटलं. गॅदरिंगमध्ये जसं स्किट होतात, मिमिक्री होते आणि डान्स वगैरे होतो, असंच काहीतरी चाललेलं आणि एकदम म्हणजे कॉमन गेम होते, जे इथं घराघरात असेच कॉमनली खेळले जातात. पिक्चर्स वगैरे दाखवायचे आणि मग ते ओळखायचे आणि त्याच्या गाणी ओळखायची होती आणि त्याप्रमाणे तो गेम चालला होता. आणि असं काही म्हणजे एवढं म्हणजे फक्त आयुष्य चांगलं वाटलं, त्याचा डान्स चांगला वाटला. त्यांनी ऋतिक रोशनची मिमिक्री केली, तीही बरी वाटली. सागरचं तर नेहमीचंच होतं ते आहे, ते आठवले त्यांचं ते करत होते मिमिक. म्हणजे ते आपण चला हवं हवा येऊ किती वेळा ते सगळं बघितलेलं आहे. तर एवढी काय आजच्या ह्याला मजा नाही आली. काही ते छोटे-छोटे टास्क वगैरे झाले. ते पण म्हणजे एवढे एंटरटेनिंग नव्हते. सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं ते. तर स्टार्टिंगला जसं भाऊ बोलले, की यांनी प्रभूनी जो मागच्या वेळी तो मटका जोराने टाकला होता पाण्यामध्ये विशालचा. तर भाऊ विशालला बोलत होते, की "तू त्याला नंतर बोलत होता. मी तुला आता प्रत्येक वेळी नॉमिनेट करणार आणि आता तुला माहिती का माझे किती फॉलोअर्स आहेत Instaवरती, नंतर Facebookवरती आणि YouTubeवरती." तर मग तो ह्याने भाऊनी सांगितलं, "तुम्हाला माहिती आहे का त्याचे किती फॉलोअर्स आहेत ते?" तर आधी धमकी द्यायची, नंतर सॉरी बोलायचं. तर असा तुम्ही गेम खेळताय. म्हणजे त्याने थोडं इनडायरेक्टली चांगलं विषयाला थोडंसं झापलं. नंतर मग सागरला बोलले, की तो जो टास्क झाला, त्याच्यामध्ये जे पीसेस होते, तर आधी तुम्ही लपवले होते, नंतर प्रभूवर लपवले होते. तरी तुम्ही प्रभूवरती एवढं जोरजोराने ओरडायला लागला. म्हणजे तुम्ही लपवले ते चालतं आणि प्रभूने लपवले तर नाही चालणार. ह्याला काय अर्थ आहे? आणि मग तुमचा आवाज प्रभूवरतीच चढतो. जेव्हा प्राजक्ताने तुम्हाला सांगितलं, की ते सगळं मजाक मस्ती जास्त होते, असं राकेश बोलतोय. तर तुम्ही जाऊन राकेशला बोललात का? राकेशवरती आवाज चढवला? नाही. तर याचा अर्थ तुम्ही माणसं बघून वागताय. तर सागरला पण त्यांनी चांगल्या रीतीने थोडंसं झापलं असं नाही म्हणता येणार, पण चांगल्या शब्दामध्ये सुनावलं. नंतर मग सागर म्हणतो इथे गैरसमज निर्माण होतात. नंतर इथे स्पून फीडिंग केलं जातं वगैरे. प्रभूला ते लोकं काय-काय बोलत होते. तर मग आणि त्यामुळे मला ते बरोबर नाही वाटलं. तर मग सर म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे का तुम्ही म्हणता जे स्पून फीडिंग करत होते, तुमच्या मागे ते लोक काय बोलत होते?" तिथे अनुशी त्याला सांगत होती, की डिसरिस्पेक्ट नाही करायचा, अनादर नाही करायचा वगैरे. कोण बोलत होते माहिती का? मी 2-3 वेळा तो शॉट बघितला. अनुशी सांगत होती प्रभूला, की जोराने नाही बोलायचं, डिसरिस्पेक्ट नाही करायचं. तर मग ते अनुशीला बोलले, "हे जरा स्वतःवर पण अप्लाय करा." तर ते म्हणजे फार गोड शब्दात म्हणजे म्हणतात ना शॉलमध्ये लपेटून चांगलं मारलं तसं. आणि मग तन्वी पण तुम्हाला माहिती काय बोलत होती? तन्वी पण हे बोलत होते, "तुला तुझे जे मुद्दे मांडायचे ते तू मांड." मग हे तसेच सगळं चांगलं सांगत होते ना. म्हणलं, "हां, ते सगळं चांगलं सांगत होते." "अरे पण तुम्हाला माहितीच नाही ना. तुम्ही तिथे नव्हतात. तुम्हाला माहिती नाही ते लोक काय बोलतात. उगीचच स्पून फीडिंग चाललंय, प्लॅनिंग चाललंय." म्हणजे किती-किती बोलत होतं सागर तिथे त्या एपिसोडमध्ये आणि उगीचच ओरडाओरड करत होते आणि काहीतरी करायचं, जोराने बोलायचं आणि नंतर तिथे जाऊन लोकांना जाऊन सांगायचं. तर सगळंच म्हणजे सागरचा फ्रँकली स्पीकिंग गेम नाही आवडत आहे. नंतर मग रुचिता हात उचलत होती, वरती करत होती. तर म्हणजे तिला काहीतरी बोलायचं होतं. मग नंतर रितेश देशमुख म्हणतात, की आधी "हां, रुचिता बोला" आणि नंतर "नाही, नाही, काही नका बोलू. मला व्हिजिबिलिटी नाही द्यायची." आणि मग तिला बोलूच नाही दिलं. तर डायरेक्टली डिसरिस्पेक्टच केला. आणि नंतर तन्वीला बोलले, "तन्वी तुम्हाला कळतंय का? स्टार्ट कुठे करायचं? कसं म्हणजे कुठे थांबायचं वगैरे." आता तो जो झालेला म्हणजे सोनालीने तिला ब्लेम केलं होतं आणि त्याच्यामध्ये ती बोलली होती, की तिचं आणि आयुषचा अँगल, तर तिने अँगल शब्द वापरला होता. तिने कॅरेक्टर नव्हतं काढलेलं, तर तुम्ही उगीचच जोरजोराने ओरडायला लागलात आणि माझं कॅरेक्टरबद्दल बोललं जातंय वगैरे. तर तन्वी म्हणाली, की "हां, माझे आई-वडील वगैरे बघताय." तर ते लोकं बोलत होते सगळे. तर म्हणून मला आणि माझा तो आहे ट्रिगर पॉइंट म्हणून मला राग आला आणि मी केलं रिएक्ट. तर मला तर हे कळत नाही, जेव्हा आपण एका मुलगा आणि मुलीबद्दल बोलतो आणि अँगल जेव्हा वर्ड यूज करतो, याचा अर्थ काय होतो? अँगलचा अर्थ. तुम्ही म्हणताय कॅरेक्टर नाही, मग दुसरा काय अर्थ होतो? सो दीपाली तिथे हसत होती. तर दीपालीसाठी त्यांना सारवासारव करायची होती की काय काय माहिती. पण त्यांनी मग अशा रीतीनं तो पॉइंट हे केला. नंतर मग तुम्ही ते प्रत्येक व्यक्तीचा म्हणे ट्रिगर पॉइंट असतो.
तर मागच्या वेळी पण तिचं तसंच झालेलं आणि सगळेजण तिच्या अँगल बद्दल बोलत होते. तर ती म्हणाली की त्यामुळे मला भरपूर आला राग. तो आहे अँगल आहे. आठवड्याभरापासून हे लोक असंच बोलतायत, म्हणजे प्राजक्ता आणि करण बसतात तर त्यांच्याविषयी बोललं नाही जात. मी आणि ओंकार वगैरे बसतो तर तेही बोललं नाही जात. तर मी आणि आईसोबत बसलो की आमच्याबद्दल बोललं जातं. त्यामुळे तो म्हणजे मला राग आला वगैरे. नंतर मग त्यांनी सांगितलं की बॉटमला कोण कोण आहे म्हणून. नंतर प्रभू आणि दीपालीला बोलवलं तर त्यांनी सांगितलं की हे दोघंही सेफ आहेत, त्यांना भरपूर वोट्स आले. आता प्रभूचं तर ठीक आहे, त्याचं 2.5 मिलियन वगैरे आहेत, पण दीपालीचं कोण तिला एवढं वोटिंग करतंय, तिचे आहेत का तेवढे मिलियन्स फॉलोअर्स वगैरे माहिती नाही. रुचिता बोलत होती मला वाईट वाटतंय वगैरे, म्हणजे तिला बोलून नाही दिलं, तिच्यावरती काहीतरी फोकस नाही झाला म्हणून ती म्हणत होती मला वाईट वाटतंय. आणि नंतर परत एकदा करण सागरला सांगतो कसं बोलायचं, काय बोलायचं. भाई करण, तू दिसतही नाहीये आणि तू लोकांना नुसतं ज्ञान देतानाच दिसतोय, स्टँड घेताना दिसत नाहीये, सो तू गप्पच राहा. नंतर मग इथे त्यांनी तो टास्क आणला गर्ल्स आणि वर्सेस बॉईजचा आणला आणि त्याच्यामध्ये पिक्चर दाखवले. ते पिक्चर्स जॉईन करून काहीतरी गाणी ओळखायची होती आणि त्याच्यामध्ये गर्ल्स म्हणजे दोघांचे सेम झाले. तर मग त्या लोकांनी म्हणजे टाय झाला. मग त्यांनी परत एक गाणं वाजवलं आणि त्याच्यामध्ये गर्ल्सने ओळखलं आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येक गाण्याला रुचिता वगैरे चांगला डान्स करणे. खरंच तिचा डान्स छान आहे. तर जसं आज आयुषचं केलं तर तिचाही एक परफॉर्मन्स ठेवायला पाहिजे. खरंच छान डान्स करते. नंतर म्हणे हे सगळे गाणी ओळखली, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं, सगळे म्हणाले हा रुचिताचं होतं. म्हणजे एक आहे की एवढं बोललंय, डिसरिस्पेक्ट केलाय तिचा, तरी ती येत होती आणि गाणं म्हणजे डान्स करत होती. एका प्रकारे आपण बोललो ठीकच आहे ना, आता एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहे, तुम्ही शांत तर नाही बसू शकत ना, तुमच्याकडे काही जे आहे स्किल ते तर लोकांना दाखवायलाच पाहिजे. सो पण खरंच तिचा डान्स फारच चांगला आहे. तर तिने तसा डान्स केला. नंतर मग आयुषचा परफॉर्मन्स झाला. त्यांनी ती ऋतिक रोशनचा आवाज काढून प्रत्येकाविषयी बोलला वगैरे, नंतर डान्स पण केला आणि नंतर सागरचा परफॉर्मन्स झाला, म्हणजे एक स्किट केलं त्यांनी तेच. आणि नंतर मग त्यांनी बुद्धिबळाचा टास्क आणला. बुद्धिबळाच्या टास्कमध्ये त्यांनी सांगितलं, अनुश्रीला बोलवलं की याच्यामध्ये कोण कोण, म्हणजे राजा कोण आहे, वजीर कोण आहे, हत्ती, उंट, घोडा वगैरे असं. तर त्यांनी स्टार्टिंगला अनुश्रीला बोलवलं आणि अनुश्रीला विचारलं की हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं, तुम्ही कोण आहात. तर ती म्हणते मी, म्हणजे जसं सगळ्यांना माहिती की उंट वाकडा जातो, हत्ती सरळ जातो, नंतर घोडा आहे तो 2.5 पावलं चालतो वगैरे. सो त्याप्रमाणे ती म्हणाली मी स्वतःला उंट समजते. तर म्हणे उंट का समजते, तर म्हणे वाकड्यात जाता म्हणून. ते म्हणजे नाही, मी काही करते तरी तसं ते वाटतं की वाकड्यातच जाते, म्हणून मी स्वतःला उंट समजते. मग तिने तिला विचारलं की मग राजा कोण वाटतं. मग राजा तिने सांगितलं की सागर वाटतात, की म्हणे सगळ्यांबरोबरच असतात, सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्वमेंट असतात आणि सगळ्यांबरोबर त्यांचं चांगलं रिलेशन आहे, म्हणून तिने सागरला राजा केलं. नंतर मग वजीर कोण, वजीर तर म्हणे विशाल, तर माइंड गेम खेळतो म्हणून विशालला तिने. नंतर घोडा म्हणजे तन्वी, तर म्हणे कधी इकडे जाते कधी तिकडे जाते, आधी या ग्रुपमध्ये होती, नंतर त्या ग्रुपमध्ये गेली, नंतर आता म्हणते मी इंडिव्हिज्युअल खेळते वगैरे. तर म्हणजे अशी 1-2 पावलं अशी जाते आणि नंतर परत अशी जाते, म्हणून तिला घोडा 2.5 पावलं. नंतर हत्ती म्हणे रुचिता, तर ती कशी सरळ जाऊन कोणालाही भिडते वगैरे, तर बेधडक आहे म्हणून तिला हत्ती. नंतर पैदा कोण आहे, तर पैदा आयुष, तर म्हणजे सोल्जर. तर आयुषला म्हणे तो सगळ्यांच्याच गुडबुकमध्ये त्याला राहायचं वगैरे असतं. नंतर मग सर बोलले की पैदा म्हणजे कुठेही पुढेपर्यंत जर गेला लास्टपर्यंत, तर तो काही बनू शकतो, वजीर बनू शकतो, हत्ती बनू शकतो, उंट बनू शकतो. सो दॅट इज गुड. नंतर सेकंड करणला बोलवलं. करणला का बोलवलं ते काही कळलं नाही. आणि मग करणला विचारलं तू कोण आहेस बाई, तर तो म्हणतो मी वजीर आहे, मी मास्टर माइंड आहे. बाई कुठल्या अँगलनी तू मास्टर माइंड दिसतोय काही कळलं नाही आणि स्वतःला वजीर बोलतोय. म्हणजे यांच्या दोघांचा काहीतरी वेगळाच गेम चाललाय. म्हणजे हे लोक काय इमॅजिनेशनच्या वर्ल्ड मध्ये आहेत की काय कळत नाही. तर त्याला तो स्वतःला वजीर बोलला आणि नंतर म्हणतो की हत्ती कोण आहे, तर म्हणे रोशन, तो बेधडक जातो आणि करतो. तर ते मी 50-50 बोलेन, कारण आजकाल तो थोडा खेळायला लागलाय, पण एवढा काही तो बेधडक जात नाही हत्तीसारखा असा. ठीक आहे.
नंतर मग ह्याला राजा बोलतो प्राजक्त आहे म्हणजे राणी, तर तिला त्याने हे केलं. नंतर पैदा बोलतो ओंकार आहे, ते ठीक आहे. नंतर उंट सोनाली म्हणजे ती वाकड्यातच जाते असं, आणि घोडा दीपाली, दीपालीताईनं केलं. तर मग अशा प्रकारे तो तिथे टास्क संपला. नंतर मग ते कोण कोणाला इरिटेट करते तर त्यांनी त्यांची जे पिक्चर्स आहे ते चुलीत घालायचे. मग इरिटेट कोण कोणाला करतं, प्रत्येकाला प्रत्येकाला ज्याच्याबद्दल राग आहे, एक वाटतं त्यांना हे लोक इरिटेट करताय, त्यांनी त्यांची नावं घेतली. राकेशने अनुश्रीचं आहे पिक्चर ते चुलीत जाळायची होती ती पिक्चर्स, मग ते चुलीत जाळलं. तन्वीने सोनालीचं नाव घेतलं, विशालने राकेशचं नाव घेतलं. पण तो काही असू दे, मी तो काही फ्रंट फुटवर खेळत नाही, तो बॅक फुटवरच असतो, म्हणून मी त्याचं. दीपालीने दिव्याचं नाव घेतलं. आणि ते त्यांचा जो मॅटर झाला होता तेव्हापासून दीपालीला तिचा रागच येतोय. सो प्राजक्ताने सागरचं नाव घेतलं. नंतर सॉरी, प्रभूने सागरचं नाव घेतलं. त्यामुळे नेहमी यांना ते रागातच बोलत असतात, आणि त्यामुळे त्यांनी ते रोशननी सोनालीचं नाव घेतलं. नंतर प्राजक्तानी अनुश्रीचं नाव घेतलं, आणि रुचितानी तन्वीचं नाव घेतलं. आणि नेहमी काही ना काहीतरी बोलतच असते आणि वाकड्यातच जात असते वगैरे असं. नंतर मग एलिमिनेशन चालू झालं. एलिमिनेशन मध्ये सोनाली, रुचिता आणि विशालला बोलवलं. त्याच्यामध्ये रुचिता आणि विशालला त्यांनी सेव्ह केलं. नंतर करण आणि प्राजक्ता ओमकारला बोलवलं. त्याच्यात प्राजक्ता ओमकारला सेव्ह केला, आणि मग डेंजर झोन मध्ये सोनाली आणि ओमकारला ठेवलं, आणि त्यांनी नंतर सोनालीला एलिमिनेट केलं. तर तुम्हाला काय वाटतं, सोनालीचं जे एलिमिनेशन आहे ते तुम्हाला फेअर वाटतंय की अनफेअर वाटतंय? कधी कधी असं वाटतं की फेअर आहे, कधी कधी असं वाटतं की अनफेअर आहे. तर तिचा गेम पण, ती इथे बसायची तर इथल्या गोष्टी तिकडे सांगायची, तिथे बसायची तर तिथल्या गोष्टी इकडे सांगायची. तर तो गेम तर काही बरोबर नव्हता. म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम खेळत होती, पण असं ते स्टँड घेणं, मतं मांडणं असं काही नव्हतं. इकडे तिकडे ती सगळं करत होती. सो ती एलिमिनेट झाली. पण आता हे मराठी बिग बॉस मध्ये एक चांगलं आहे की त्यांनी जर्नी चालू केली, की जो व्यक्ती एलिमिनेट होतो त्याची जर्नी दाखवतात. मागच्या वेळी पण राधाची दाखवली, इथे पण हिची जर्नी दाखवली, आणि अशा प्रकारे तो एपिसोड संपला. आता बघूया पुढच्या सोमवारचा दिवस आहे, पण आठवड्याचा पहिला दिवस. आता नवीन काय टास्क येतात, कसे लोक पुढे गेम खेळतात. आणि इथे तर करणचा तर मी म्हणेन काहीच गेम दिसत नाही. म्हणजे पुढच्या वेळी तर त्यालाच एलिमिनेट करा, कारण ते नुसतं गप्पा मारतानाच दिसत आहेत, बाकी काही करताना दिसत नाही. आणि मग सगळेजण असं म्हणतात बाई टोळीच खेळताना दिसते. म्हणजे काही काही लोकांना तर टोळी आवडायला लागली का, तर ते लोक खेळत आहेत, ते लोकच दिसत आहेत, ते लोकच काहीतरी करतायत, आणि हे लोक काहीच करत नाही. तर तसं बघायला गेलं तर हा पण पॉइंट बरोबर वाटतं की त्यांच्यामुळे गेम चाललाय आणि गेम पुढे जातोय. सो बाकीचे लोक काहीच करत नाहीये. सो लेट अस सी. आता जस्ट 3 आठवडेच झालेले आहेत. पुढे गेम कसा इंटरेस्टिंग होतोय, नाही होतोय, कसे हे लोक खेळतायत, स्टँड घेतायत की नाही ते बघूया. तर पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.